लातूर शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। पीएसआय भरतीच्या वयवाढीसाठी विद्यार्थ्यांनी दयानंद कॉलेज समोर ठिय्या आंदोलन केलं। विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला। भरती जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली तर पीएसआय आणि एसटीआय भरतीमध्ये वयोमर्यादा वाढीची मागणी प्रलंबित ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी। लातूर येथे दयानंद गेटवरती एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हे जे आंदोलन आहे या ठिकाणी छेडलेलं आहे आणि मी आता सध्या जे आहे तर एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल, हे जे आंदोलन करण्यात येत आहे नेमकं काय प्रमुख मागणी आहेत आपली? ही आमची प्रमुख मागणी अशी आहे की पीएसआयची वयवाढ झाली पाहिजे। 1 वर्षानं वयवाढ भेटायला पाहिजे। कोरोनाच्या कालखंडामध्ये किंवा आता पाठीमागे जे वर्षामध्ये त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे, जाहिरात या महिन्यात यायला पाहिजे होती पण ती जाहिरात उशिरा आली आणि जाहिरात उशिरा आल्यामुळे मुलांना फॉर्म भरता येत नाहीये। म्हणून मग आता जी पीएसआय साठी जी मुलं आंदोलन करत आहेत वयवाढीसाठी, तर आमची महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांची अशी रास्त मागणी आहे की पीएसआयचं वय वाढलं पाहिजे, एसटीआयच्या जागा वाढल्या पाहिजे किंवा आयोगाचा जो काही वार्षिक जो काही भाग आहे ते वर्षातले काही जे पद आहेत ते त्यांचं ठरलं पाहिजे। परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत। रिझल्ट म्हणजे एक परीक्षा होते, समजा 2022 मध्ये परीक्षा झाली तर त्याचा रिझल्ट लागतो 2025 मध्ये। असं कसं जमणार आहे? विद्यार्थ्यांना 3-3 वर्ष 4-4 वर्ष तुम्ही हेळसांड करतायत, हे झालं नाही पाहिजे। ही आमची विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे। आणि जर समजा GR जर नाही निघाला तर आम्ही आज इथून रस्त्यातून हलणार नाहीये। विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलनाला थांबलेत, आता सायंकाळचे 6:30-7 वाजतायत। आम्ही आज संध्याकाळी पण इथेच थांबणार आहोत, आम्ही हलणार नाहीये। GR निघालाच पाहिजे, हा उद्देश आहे आमचा परीक्षा होण्याच्या अगोदर। काय सांगाल, हे सकाळपासून तुम्ही आंदोलन करताय, काय सांगाल शासनाला आम्ही जवळजवळ एक ट्रकभर 36 जिल्ह्यामधनं प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना, एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, पीएसआय भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकानं आम्ही वयवाढी संदर्भात इकडे अर्ज केले होते, विनंती अर्ज केले होते आणि या अंतर्गत बाजूला पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना वयवाढ मिळालेली आहे परंतु पीएसआयच्या विद्यार्थ्यांना मिळालेली नाही। आणि अख्ख्या पीएसआयच्या विद्यार्थ्यांना जर वयवाढ मिळत नसेल तर या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेले आहेत। सगळ्या मुलांची एकच अडचण आहे, हॉल तिकीट येईपर्यंत 4 महिन्यापासून आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की पीएसआयची वयवाढ मिळणार। आता जर मिळणारच नसेल तर मुलांवरती हा झालेला अन्याय मग भरून कोण काढणार? तर याला कारणही त्यांचीच आहेत। वेळेवर परीक्षा होत नाहीत, वेळापत्रक नाहीये आणि मागच्या कोरोनाचा 3 वर्ष काळ होती। मागच्या 7 वर्षात जर मुलांचं वय वाढलं तर याला दोषी कोण आहे? कोरोना 3 वर्ष आणि बाकी सगळे एमपीसीचं वेळापत्रक, 10वी-12वीचं वेळापत्रक आहे, एमपीसीचं वेळापत्रक नाही। कुठलंच नियोजन एमपीसीचं नाहीये। सगळ्या पोरांच्या आयुष्याशी हा खेळ खंडोबा सुरू आहे। मागण्या मान्य नाही झाल्यानंतर पुढील भूमिका काय राहील? जर समजा सर आता एक अर्धा तासामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करणार आहोत। आता शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे। जर समजा आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर परीक्षा परवा दिवशी आहे। आता आमच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे, फक्त 24 तासांचा अवधी राहिलेला आहे। जर समजा प्रशासन जर आमची दखल घेत नसेल, आमच्या विद्यार्थ्याच्या ज्या अडचणीला जर धावून येत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या मागणीमध्ये आहोत। आम्ही तीव्र आंदोलन करू। नक्कीच हे जे मागण्या जर मान्य नाही केल्यानंतर हे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार असल्याचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी। असलम शेख, लोकशिवाय मराठी, लातूर।